तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात अर्णव डोळे बंद करून म्हणत असतो, मी सिंदोर, कुठे आहेस, लवकर ये तू. ईश्वरी, मामा आणि शिर्के तिघेही मिळून अर्णवचं मशीन अर्णवपर्यंत आणत असते. अँकर म्हणत असते, ओ माय गॉड, सात्विक फॅशनचं मशीन फायनली इथे पोहोचलंय. आपलं मशीन आलेलं बघून अर्णवला खूपच आनंद होतो. परंतु अर्णवचं मशीन बघून सौदामिनीला एकदम धक्काच बसतो. सौदामिनी म्हणत असते, देवसरे, हे कसं शक्य आहे? ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर, मशीन रिपेअर झालंय, तुम्ही आता काम करू शकता. अर्णव ईश्वरीला थँक्यू असं म्हणतो. ईश्वरी अर्णवला प्लीज टेन्शन घेऊ नका असं म्हणते. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, काही नाही, फक्त थोडा वेळ गेला एवढंच. ईश्वरी अर्णवला म्हणते, तुमची आई आणि माझा गणूबाप्पा दोघेही तुमच्या सोबत आहेत. माझा तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे. आता जेवढा काही वेळ आहे ना, तेवढ्यामध्ये तुम्ही तुमचं काम नक्की पूर्ण कराल, मला खात्री आहे असं म्हणत ईश्वरी अर्णवला ऑल द बेस्ट म्हणते. अँकर अर्णवला म्हणत असते, मिस्टर अर्णव, आता तुमचं मशीन आलं आहे, आता फक्त तुम्हाला स्पीडअप करावं लागणार आहे. बट यू कॅन डू धिस अर्णव, कम ऑन. सौदामिनी इकडे देवसरेंना म्हणत असते, काहीतरी करा ना आत्ता प्लीज. देवसरे म्हणत असतात, आत्ता आत्ता मी काय करू? सौदामिनी म्हणते, मला माहीत नाही काय करायचं ते, परंतु काहीतरी करा. मामा इकडे म्हणत असतो, चला आत्ता अर्णव रिलॅक्स दिसतोय. एवढ्यातच देवसरे सर्वांना म्हणतात, थांबा, हे मशीन तुम्ही यूज नाही करू शकत. अर्णव म्हणतो, व्हॉट हॅपन नाव? देवसरे म्हणतात, कारण याचं इन्स्पेक्शन नाही झालं आहे. देवसरे म्हणतात, बाकीच्या सर्व मशीनचं इन्स्पेक्शन झालेलं आहे, फक्त तुमच्या मशीनचं इन्स्पेक्शन झालेलं नाही आहे. अर्णव काही बोलणार एवढ्यातच ईश्वरी अर्णवला अडवते आणि अर्णव, देवसरे न करा, लगेच इन्स्पेक्शन करा असं म्हणतो. नम्रता इकडे म्हणत असते, मला या राऊंडमध्ये काहीही करून जिंकायचंच आहे. ही माझ्यासाठी फक्त स्पर्धा नाही आहे, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. माझ्या मेहनतीला फळ मिळू देत. अर्णव थोड्या वेळाने देवसरेंना म्हणतो, झालं इन्स्पेक्शन करून, अजून काही आहे? अजून वेळ वाया घालवायचा आहे आमचा? त्यानंतर ते सर्वजण बाजूला होतात. ईश्वरी इकडे नम्रताजवळ येते आणि म्हणत असते, मशीन झालं. पुढे अर्णव बॉक्स ओपन करत असतो. अँकर म्हणत असते, मी खूप एक्सायटेड आहे की त्यांना कोणतं मटेरियल मिळतंय. अर्णव बॉक्स ओपन करतो. आतमध्ये फक्त चिंध्या असतात. हे बघून अर्णवला ईश्वरीला खूप टेन्शन येतं. मामा म्हणत असतो, चिंध्या? परंतु नम्रताला मात्र खूप आनंद झालेला असतो. अर्णव लगेच देवसरेंजवळ जातो आणि म्हणतो, देवसरे, मला चुकीचा बॉक्स दिलाय. देवसरे म्हणतात, म्हणजे? अर्णव म्हणतो, कारण मला फॅब्रिकच्या ऐवजी चिंध्या दिल्या, चिंध्या. काय चाललंय तुमचं? अर्णव खूपच चिडलेला असतो. दुसरीकडे सौदामिनी म्हणत असते, अर्णव, आता तुझ्या स्वप्नांच्या चिंध्या होणार. अर्णव म्हणतो, एकीकडे माझं मशीन डिसमेंटल झालंय, ते वेळेत आलं नाही, तुम्ही वेळेत इन्स्पेक्ट केलं नाही, माझा वेळ गेला एवढा, अँड नाव धिस चिंध्या फॅब्रिक म्हणून, हे चाललंय काय आहे? देवसरे म्हणतात, मिस्टर राजेश शिर्के, काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? सगळे प्रॉब्लेम्स येऊन तुम्हालाच धडकतात. अर्णव म्हणतो, प्रॉब्लेम्स येऊन मला धडकत नाही आहेत मिस्टर देवसरे, प्रॉब्लेम्स मला धडकवले जात आहेत असं वाटतंय मला. देवसरे म्हणतात, तुमच्या वस्तू तुम्ही नको सांभाळायला, तुम्ही सारखे अडथळे निर्माण करताय स्पर्धेमध्ये. नम्रता मात्र खूपच खुश झालेली असते. त्यानंतर परीक्षक विचारत असतात, काय झालंय? देवसरे म्हणतात, मॅडम, अहो यांना चिंध्या मिळाल्या आहेत, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट हवी आहे. अर्णव म्हणतो, मला स्पेशल ट्रीटमेंट नको आहे, मी स्पेशल ट्रीटमेंट नाही मागितली तुमच्याकडे, सगळ्यांना व्यवस्थित फॅब्रिक दिलं गेलं, मला चिंध्या का दिल्या गेल्यात? देवसरे म्हणतात, बरोबर आहे, प्रत्येकाला काही ना काही फॅब्रिक मिळालं आहे, त्याच्यामधनं त्यांना प्रोडक्ट क्रिएट करायचं आहे, तुम्हाला चिंध्या मिळाल्या आहेत. अर्णव म्हणत असतो, दिस इज व्हेरी अनफेअर. यावर देवसरे म्हणतात, वाचले नाहीत का तुम्ही नियम? प्रत्येकाला एक एक फॅब्रिक दिलं जाईल, त्यातून त्यांना फायनल प्रोडक्ट बनवायचं आहे. यावर परीक्षक म्हणतात, वी आर सॉरी, आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही. अर्णव खूपच टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर अर्णव पुन्हा आपल्या प्लेसवर जाऊन बसतो. अर्णव म्हणत असतो, काही सुचत नाही आहे, डोकं चालत नाही आहे, काय करू? ईश्वरी म्हणत असते, सर, टेन्शन घेऊ नका, ही आपली परीक्षाच आहे असं समजा. सर, डोकं चालवा, काहीतरी डोकं चालवा. नम्रताला मात्र खूपच आनंद झालेला असतो. ईश्वरी म्हणत असते, सर, अहो आठवा, तुमच्या लहानपणी कधी तुमच्या आईने जुन्या साड्यांच्या गोधड्या शिवल्या असतीलच ना, ते बघितलं असेल तुम्ही, ते आठवा. कुठल्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू टाकायच्या नाहीत, हे संस्कार आहेत ना आपल्यावर. मग ह्या चिंध्यांमधूनच काहीतरी. अर्णवला लगेच आपल्या आईचे शब्द आठवत असतात, अरे चिंटू बाळा, एखादी वस्तू फाटली,
तुटली म्हणजे ती लगेच वाया गेली असं होत नाही ना. त्यातूनही आपल्याला खूप छान असं काहीतरी बनवता येतं, हे कायम लक्षात ठेव. अर्णव म्हणतो, तुटलेल्या खराब झालेल्या वस्तू फेकून न देता त्यापासून काहीतरी नवीन क्रिएट करायचं. या चिन्हांपासूनच काहीतरी नवीन क्रिएट करता येईल. या चिंध्याच आता माझं स्वप्न पूर्ण करतील. म्हणजे आपणच जिंकणार मिस इंदौर. त्यानंतर अर्णव आपल्या हातामध्ये सीझर घेतो. अँकर म्हणत असते, फायनली मिस्टर अर्णव राजेश शिर्के इज बॅक. आता बघूयात ते या चिंध्यांमधून काय क्रिएट करणार आहेत. अँकर म्हणत असते, अर्णव राजेश शिर्के चिंध्यांमधून काहीतरी मॅजिक क्रिएट करतायत असं वाटतंय मला. त्यानंतर अर्णव मशीनमध्ये धागा टाकत असतो, परंतु सुईमध्ये धागा जातच नसतो. अर्णवला लगेच ईश्वरीचे शब्द आठवतात. तो धागा सुईमध्ये गेला नाही ना तर तर त्याला ना अशी थुंकी लावायची. अर्णव लगेच थोडीशी थुंकी हाताला लावतो आणि तो धागा सुईमध्ये टाकतो. आकाश टेक्स्टाईलचा ड्रेस रेडी झालेला असतो. अर्णव मात्र खूप स्पीडने काम करत असतो आणि शेवटची फक्त 5 मिनिटं राहिलेली असतात. सर्वांचे ड्रेस बनवून रेडी झालेले असतात. त्यानंतर सर्व स्पर्धकांसाठी टाळ्या वाजवल्या जातात. पुढे अँकर जजेसला विनंती करते की स्पर्धकांचे डिझाईन केलेले ड्रेसेस चेक करून रिझल्ट जाहीर करावा. त्यानंतर जजेस प्रत्येक स्पर्धकाजवळ जाऊन त्यांनी डिझाईन केलेले ड्रेसेस बघत असतात. वल्लरी इकडे खूप चिडलेली असते. वल्लरी म्हणत असते, नेमकं मला हवा असलेला चॅनल लागतच नाही आहे. काय करू? सौदामिनीला फोन करून विचारू का? एव्हाना निकाल लागलाच असेल आणि ते मशीन तुटल्यामुळे अर्णव आणि ईश्वरी नक्कीच हारले असणार, खात्री आहे मला. ही गुड न्यूज मला स्वतःच्या कानाने ऐकायची आहे. पुढे अँकर म्हणते, लोककलेचा नवा अंदाज. या कॉम्पिटिशनच्या आजच्या राऊंडमधून फक्त 4 जोड्या या पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहेत आणि एका कंपनीचा प्रवास आज इथे संपणार आहे. त्यानंतर अँकर रिझल्ट जाहीर करते. आज विजेत्या ठरलेल्या कंपनीज फायनल राऊंडमध्ये जातील. 4थ्या पोझिशनला असणार आहे सिल्करेस टेक्स्टाईल. 3ऱ्या पोझिशनला असणार आहे आकाश टेक्स्टाईल. 2ऱ्या पोझिशनला असणार आहे सौदामिनी क्रिएशन. हे ऐकून सौदामिनीला धक्काच बसतो. पुढे अँकर म्हणते, आता एक कंपनी विनर असणार आहे तर दुसरी कंपनी डिस्क्वालिफाईड होणार आहे. पुढे अँकर म्हणते की गेस करा कोण विनर असणार आहे. सर्वजण अर्णव ईश्वरीचं नाव घेऊ लागतात. पुढे अँकर म्हणते, आपल्या या राऊंडची विनर कंपनी आहे सात्विक फॅशन्स, म्हणजेच मिस्टर अर्णव राजेश शिर्के. हे ऐकून सर्वांनाच खूप आनंद होतो. सगळेजण नाचू लागतात. सौदामिनी आणि देवसरेंचं तोंड मात्र पडलेलं असतं. सगळेच जण खूप आनंदात असतात. एवढ्यातच देवसरे मोठ्याने म्हणतात, थांबा थांबा. सर्वजण धक्क्यानेच देवसरेंकडे बघू लागतात. देवसरे म्हणतात, रिझल्टमध्ये थोडासा गोंधळ आहे. रिझल्ट चुकीचा लावलेला आहे. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण एकमेकांजवळ बघू लागतात. मालिकेच्या उद्याच्या भागात देवसरे म्हणत असतात, स्पर्धेचा आयोजक म्हणून मी अर्णव राजेश शिर्केंना डिस्क्वालिफाईड करतो. हे ऐकून सर्वांनाच खूप टेन्शन येतं. ईश्वरी म्हणत असते, आज सकाळपासून तुमचं काय चाललंय ना हे चांगलंच लक्षात आलं आहे माझ्या आणि अर्णव सरांच्या. याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल ते कराल आणि आम्ही गप्प बसू. सौदामिनी रागानेच ईश्वरीवर हात उचलते. ईश्वरी लगेचच सौदामिनीचा हात पकडते. पुढे ईश्वरी म्हणते, या स्पर्धेत आमच्या विरोधात जी माणसं उभी केली आहेत ना त्यांना जाऊन सांगा त्यांची आता वाट लागणार. नाहीतर आता एक असा इंदोरी झटका देईन जो जिंदगीभर लक्षात राहील.